छत्रपती संभाजीनगरच्या चांदमारी भुजबळ नगर येथे सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मुलीच्या आईने सांगितले की सावकार सतत पैशासाठी तगादा लावत असल्याने मुलगी मानसिक तणावात होती। सध्या तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून छावणी पोलीस ठाणे या प्रकरणाचा तपास करत आहेत। तुमचं कारण काय त्याचं? सर कारण असं आहे का माझी मुलगी आणि मी चांदमारी एरियामध्ये राहते आणि मुलीचं 10वीचं एक्झाम होतं तर मी 10,000 रुपये शेजारच्या ताईकडनं नीतू सुनील मेश्राम तिचं नाव आहे तिच्याकडनं मी 10,000 रुपये घेतले होते आणि एका महिन्यामध्ये तिला रिटर्न द्यायचे होते तर तिला ते दिले तरी पण ती व्याज मागते 10,000 2 लाख रुपये माझ्याकडनं घेतले तरी पण व्याजासाठी ती मला त्रास देते। नेमकं कशी काय घेतली? सर मुलगी 10वी तर ट्युशनची फीस तुम्ही किती दिवसानंतर परत तुमचा कवर झाला होता नेमक्यात मला पर असं होतं का ती मला म्हटली 1 महिन्यानंतर मला रिटर्न देणार तर मग 1 महिने 8 दिवस ती झाली ती 10,000 रुपये दररोज घेत होती माझ्याकडे आणि तिला करता करता मी तिला एकदम 2 लाख रुपये दिले तरी मला व्याज फीस आहे व्याज देऊन त्रास देते तिची मुलगी तिचा जावाई आणि ती एक दिवस आड घरी येता आणि मुलगी विचित्र शब्द बोलते मला तुला धंद्याला बसवते तुझ्या मुलीला दुकान विकून टाकते अशा धमक्या देते ती लहान माझ्यांची पण लेकर आहेत गल्लीमध्ये तिला पण ती टॉर्चर नाही इतका सर्व प्रकार झाला तुम्ही पोलिसांना उघडी का? आम्ही दिली तिची तक्रार वगैरे काहीच कारवाई होईल आम्ही सिटीला पण तिची दिले दिले सावकारी तिची कंप्लेंट सुरू ऑब्जेक्शन नाही शेवटी मुलीने याच कारणामुळे प्रकार केले। किती दिवसांना प्रकार चालू आहे आणि याला तुम्ही दिवसापासून ते करता? तिला कंटिन्यू व्याज सुरूच केलं आता पण साठी आम्हाला त्रास देते 8 पासून हा प्रकार सुरू नाव? राहुल बाग घेतलं होतं आणि किती दिवस घेतले होते? किती पैसे घेतले 10,000 आणि किती दिवसाचे पैसे घेतले? व्याज दिलं त्यांना पण त्या मोठे व्याज लागले मला पर डे किती पगार आहे त्याचा एक आयडिया? 5,000 रुपये व्याज असलं तर 5 रुपये आणि पोलीस स्टेशनला काही नाही मी आणि पण जमा करायला गेले घेतला नाही पण दिलेला आहे आज कडून वेळ आले फक्त पुढची काय आहे तुमचं? तुम्हाला जर मिळालं नाही तर तुमचं काय? आमची अपेक्षा आहे की आमच्याकडे आणि कारवाई करायला पाहिजे असं त्रास ती बाई केलेलं ब्लॅकमेल ब्लॅकमेल तरी स्टेशन ऑब्जेक्शन नाही सर 8 महिन्यापासून चालू आहे शेवटी मुली तरी पण पोलीस काहीच करत नाही आम्ही काय आम्ही पण प्रयत्न करायचा